सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया येत्या 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या काउन्सिल हॉल सभागृहात पार पडणार आहे. महापालिकेत एकूण 102 नगरसेवक असून यामध्ये भाजपाचे तब्बल 87 नगरसेवक आहेत. याशिवाय एमआयएमचे 8, शिंदे शिवसेनेचे 4, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा 1 नगरसेवक आहे. आज भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत महापौर पदासाठी विनायक कोंड्याल आणि उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वर देवकर यांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहेत. त्यानंतर तातडीने नगरसचिव कार्यालयात जाऊन दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी उपस्थित सर्व नगरसेवकांनी विनायक कोंड्याल यांचे अभिनंदन केले. प्रतिक्रिया देताना शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर म्हणाल्या, भारतीय जनता पार्टीत कोणतीही गटबाजी नाही. आमचा पक्ष एकसंघ असून संघटनेच्या ताकदीवरच हे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच किरण देशमुख यांनी पक्षाकडे कोणताही उमेदवारी अर्ज सादर केला नव्हता. तसेच महापौर पदासाठी कोणतीही मागणी केली नव्हती असे स्पष्ट करत तडवळकर यांनी गटबाजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. महापौर आणि पदाधिकारी निवडीत सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला. ज्यांना सध्या संधी मिळाली नाही त्यांना पुढील पदवाटपात निश्चितच संधी दिली जाईल असेही त्यांनी सांगितले. उपमहापौर पदासाठी कोणत्याही प्रकारची मागणी नसताना मराठा समाजाला प्रतिनिधित्व मिळावे या उद्देशाने ज्ञानेश्वरी देवकर यांना संधी देण्यात आली असे रोहिणी तडवळकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान नवनियुक्त महापौर पदाचे उमेदवार विनायक कोंड्याल यांनी पदश्रेष्ठींचे आभार मानत सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करू असा विश्वास व्यक्त केलाय. सभागृह नेते नरेंद्र काळे यांनीही आमच्यात कोणतीही गटबाजी नसून स्थिर आणि पारदर्शक कारभार देण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे अशी ग्वाही दिली. आमच्याकडे म्हणजे महापौर ओपन होता, परंतु महापौर ओपन जरी असला तरी सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करत असताना सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये ओबीसीची जागा नसली तरी ओबीसीने देऊ नये असं काही पक्षाचं बंधन नाही आहे. आणि ओपनमध्ये आमच्या ज्ञानेश्वरीताईंना आम्ही संधी दिलेली आहे आणि मराठा समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. महापौर पदाची अपेक्षा होती. अपेक्षा सगळेजण करतात आणि आता पुन्हा संधी आहे. परत अजून 2.5 वर्षाचं महापौर पद पुढच्या वेळेला पण चिठ्ठी मिळू शकते, पुढच्या वेळेला संधी देऊ शकतो. इतर जिल्ह्यामध्ये इतर शहरामध्ये पक्षाच्या आदेशानुसार आणखी स्टँडिंग कमिटी आहे, वेगवेगळ्या समित्या आहेत. त्या समित्यांवरती समाजाला सर्व समाजाला, विशिष्ट समाजाला असं नाही, सर्व समाजाला न्याय द्यायचा पक्ष नक्की. इतर शहरामध्ये युती किंवा आघाडीच्या दरम्यान काही म्हणजे तडजोड केली जाते आणि सव्वा वर्षाचं महापौर पद हे तिथं तडजोडीचा मार्ग आहे. इथं तुमची स्पष्ट भूमिका आहे. 87 नगरसेवक आहेत. सर्वांना संधी मिळण्याच्या इथूनच 1.25 वर्षाचं ॲग्रीमेंट किंवा तडजोड होऊ शकते का? प्रदेश अध्यक्ष या बाबतीमध्ये आम्हाला सूचना करतील, त्यामध्ये निर्णय घेतील, त्याप्रमाणे ही रचना होईल. आता तरी हे महापौर पद याच्या कालावधीसाठी आम्ही दिलेलं आहे. कुठलंही आव्हान नाही. 87 नगरसेवक हे एकमुखाने सोलापूरच्या विकासासाठी काम करतील हे मी आपल्या माध्यमातून या सोलापूरच्या सर्व जनतेला आश्वासन देतो. शहराध्यक्ष आहेत ते स्वीकृत नगरसेवक होतील का? हे सगळे निर्णय असतील ते भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीत होतील. सगळं केंद्रीकरण चाललंय, विकेंद्रीकरण आहे का नाही? वित्त निर्णय काय होतात का सगळे वरच होते? विकेंद्रीकरण होत नाही. कोर कमिटीचे जे प्रकार आहे म्हणजे इथली कोर कमिटी, वरची कोर कमिटी या दोन्हीचा समन्वय होऊन हे सर्व निर्णय होतात. बजेट पण केंद्रावर ठरलं. विरोधी पक्षाने बसण्यापेक्षा आम्ही काय सोलापूर शहरासाठी करू शकतो याकडे आम्ही जास्त लक्ष देणार आहे. कारण का आमचे भारतीय जनता पार्टीचे एक विजन आहे सोलापूरसाठी. या ठिकाणी लोकांनी आम्हाला भरभरून मतदान दिलंय. लोकांनी आम्हाला जवळपास 87 जे भूतोन भविष्य आम्हाला या ठिकाणी 87 सीट या ठिकाणी दिलेला आहे. त्याचा आम्ही सार्थ ठरवून सोलापूरकरांचा विश्वास सार्थ ठरवत आम्ही या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल, IT पार्कचा विषय असेल, आता आपल्याला माहित आहे विमानचा विषय, उड्डाणपुलाचा विषय असेल, विमानाचा तर या ठिकाणी विषय झालेला आहे. आणि निश्चित एक भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सोलापूर शहरवासियांसाठी चांगल्यात चांगलं आम्ही या ठिकाणी काम करून दाखवू.